तर ह्याआधी आपण फूल कार्ड पाहिलं. नेक्स्ट कार्ड जे आहे ते आहे द मॅजिशियनचं कार्ड. मॅजिशियनचं कार्ड हे काय सांगतं, तर मॅजिशियन आहे, एक नंबरचं कार्ड आहे. म्हणजे कोण? विनर. एक नंबरला कोण असतं? विनर असतं. तर जर सिम्पलमध्ये तुम्हाला जर लक्षात ठेवायचं आहे, एक तर तो मॅजिशियन आहे, एक नंबरचं कार्ड आहे म्हणजे विनर आहे. ओके, तर खूप जास्त एक्सप्लेन मॅजिशियनला करायलाच नाही लागणार. एक हात वर आहे, एक हात खाली पॉइंट आउट केला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ताकद आहे की डिवाईनमधून एनर्जीज घ्यायची आणि रियालिटीमध्ये ते उतरवायची. टॅरोमधले सगळे एलिमेंट्स त्याच्याकडे इथे टेबलवर ठेवलेले आहेत. म्हणजे काय? त्याच्याकडे इमोशन्स आहे, त्याच्याकडे पैसा आहे, त्याच्याकडे स्ट्रेंथ आहे, त्याच्याकडे विचार आहे आणि खूप स्वीटली क्यूटली मॅनिप्युलेटिव्ह पर्सन हा असतो. रिलेशनशिपसाठी जर हे कार्ड आलं आणि तुम्ही पार्टनरसाठी हे जर कार्ड काढलं असेल, तर तुम्ही त्याला एकदम विचारून बघा, हा पर्सन तुम्हाला तुमच्या तालावर नाचवतो का? म्हणजे त्याच्या तालावर तुम्हाला नाचवतो का? तर तो समोरचा जो आहे ना पर्सन, तुमचा जो क्लायंट, तो हो म्हणेल. कारण हा जो पर्सन आहे तो भांडणं न होऊ देता स्वीटली क्यूटली मॅनिप्युलेट करू शकतो. ओके, तो म्हणेल की राणी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण काय करू, मला खूप काम आलं आहे. भले त्याला क्रिकेट खेळायला जायचं असेल, पण तो म्हणेल मला खूप काम आलं आहे गं, पण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. जरी तो सांगून गेला ना की मी क्रिकेट खेळायला जातोय, तरी तुम्हाला राग नाही येणार. अशा प्रकारचा हा माणूस आहे. करिअरसाठी वन ऑफ दी बेस्ट कार्ड आहे. तुमच्याकडे सगळं आहे, बाहेर जायचं आहे ते काम होईल, तुम्हाला चांगला कुठला जॉब हवा आहे, सगळं सगळं. वाव, मस्त कार्ड आहे. गायडन्ससाठी कार्ड काय म्हणेल, एखादं गायडन्समध्ये हे कार्ड आलं तर काय म्हणेल, की तुमच्याकडे सगळ्या पॉवर आहेत, पण त्या युटिलाइज नीट करा. ओके, तुम्ही जर युटिलाइज केलं तर एकदम यू मॅनिफेस्ट होईल. ज्या गोष्टी आज 10 वर्षांनी व्हायच्या त्या 1 वर्षात किंवा 6 महिन्यात पण तुम्ही सत्यात उतरवू शकता. मॅनिफेस्टेशनचं कार्ड आहे. रिझनिंगसाठी आलं की कन्फ्यूज्ड होतात लोक की यार मॅजिशियनचं कार्ड आलं आहे आणि होत का नाही आहेत कामं. का? रिझन हे आहे की तुमच्याकडे सगळी स्ट्रेंथ आहे, इन्फिनिटीचं साईन आहे, डिवाईन एनर्जीज तुमच्यासोबत आहेत, पण काम तरी होत नाही आहे कारण तुम्हाला युटिलाइज करता येत नाही. तुमच्या पॉवर्स नीट प्रकारे, तुमची जी स्ट्रेंथ आहे, तुमची जी शक्ती आहे, तुमची जी ताकद आहे, ती चांगल्या प्रकारे युटिलाइज करता येत नाही. डिवाईन ऊर्जा आहे, मॅजिक वॉन्ड तुमच्याकडे आहे, जादूची छडी आहे तुमच्याकडे, पण ती सत्यात उतरवायची ताकद तुमच्यात नाही आहे किंवा तुम्ही त्याचा यूज नाही करत आहात. ओके, यूज नाही करत आहात बेसिकली. आणि हे रिझन आहे की तुमचा जर बिझनेस आहे तो का चालत नाही आहे, करिअरमध्ये का प्रॉब्लेम्स येतात, रिलेशनशिपमध्ये का प्रॉब्लेम्स येतात. रिलेशनशिपमध्ये जर प्रॉब्लेम्ससाठी हे कार्ड आलं तर तुम्ही